मला लगीन करायचे. गाण्याचं टायटलच असं आहे, गाण्याचे बोलच असे आहेत. हे म्हटल्यानंतर मानसी नाईक लग्न करते हे आलंच की ओघाने. आणि म्हणूनच मानसी नाईकच्या लग्नाच्या बातम्या अशा जिकडे तिकडे आपल्याला दिसू लागल्या. या गाण्याची सगळ्यात खासियत मला पुन्हा एकदा इथे नोंदवावीशी वाटते, ती म्हणजे हे गाणं प्रमोशन मार्केटिंग या लेवलला इतकं वर गेलं ना की महाराष्ट्रातल्या सगळ्यात महत्त्वाचे जे जे शहर आहेत, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, या प्रत्येक शहरात जाऊन या गाण्याचं मार्केटिंग करण्यात आले, जे पहिल्यांदा झालेलं आहे. मला वाटतं यासाठी एकदा या सगळ्यांचं अभिनंदन करायला हवं. हे गाण्याची जो कॉन्सेप्ट आहे तो सिद्धेशच्या डोक्यात होता. महाराष्ट्राचा बॅचलर असं त्याला पोर्ट्रे करायचं होतं स्वतःला. आणि त्यानंतर आम्ही एक कॉन्सेप्टवर वर्क केलं आणि काही रेफरन्सेस घेतले. रोशनीनी ती माझी लाईफ पार्टनर आणि 24 तास आम्ही एकत्र असल्यामुळे त्या गाण्याला आम्हाला हार्डली 1 दिवस लागला शब्द मिळण्यासाठी. आणि असं म्हणजे एक्झॅजरेट नाही करत आहे, पण 15 मिनिटात गाणं कंपोज झालं. तर ॲक्च्युली मला असं म्हणायचं आहे, मी नेहमी रियालिटी शोजमधून असंच फेमस आहे. डान्स इंडिया डान्स, मग नंतर एक नाव पडलं महाराष्ट्राचा गौरव. त्यानंतर मी चित्रपट केला आहे ना का पाहिजे. त्यानंतर मी कुठेतरी मिस झालेलो, कारण कुठे मला ना डान्स करायला मिळत नव्हतं ॲक्च्युली कसं. आणि एक लुक वेगळा करून यायचं होतं मला. तर मी एक असा डान्स करतो, त्यामध्ये माझीच विजन असलं पाहिजे, माझंच गाणं असलं पाहिजे. तर त्यासाठी खूप धावपळ लागली आणि तेव्हा मला सपोर्ट केला स्वरूप यांनी. आणि मला आपण काहीतरी करूया की लोक सगळे वेगवेगळ्या गाणं घेऊन येतात आहे, तर आपण काहीतरी वेगळं करायला पाहिजे. तर मला लगीन करायचं असं काहीतरी आपण करूयात. मला ठीक आहे, मग आपण दोघं करणार काय, तू गाणं बनवणार, तू नाचणार, पुढे काय करणार. तुला जर कोण गॉडफादर पाहिजे आपल्या गाण्यासाठी ते आहेत जॉनी सर. आणि जॉनी सरांबरोबर मी लहानपणापासून शो करत आलो आहे. आणि जॉनी सर जर नसले असते तर हे गाणं नसलं असतं. आणि त्यानंतर जर कुठला फेस पाहिजे, बायकोचा फेस पाहिजे, तर न दॅट मानसी नाईक हे असलंच पाहिजे. कारण की तिच्यामुळे हे गाणं झालं नसतं फ्रँकली स्पीकिंग. कारण की जो लुक आहे, जो बॅकअप डान्सर्स आहेत त्यांचा लुक, माझा लुक, स्वरूपचा लुक आणि जॉनी सरांचा लुक, हे सगळं डिझाईन मानसी नाईक यांनी केलेलं आहे. आता तू सगळ्यांसमोर एकदा जाहीररित्या सांगावंस प्लीज. तू जरा इकडे सेंटरला आहे, कारण तू सध्या सगळ्यांचं आकर्षण आहेस. आणि सांग की बाई खरंच मी लग्न नाही करत आहे. बऱ्याच मनानं जरा बरं वाटेल. सर्वप्रथम धन्यवाद आणि खरंच मनपूर्वक आभार की आज तुम्ही सगळे खरंच आमच्या वरातीमध्ये सामील झालात. खूप छान वाटलं, कारण ज्या प्रकारे एक प्रमोशनल ॲक्टिव्हिटी मी सुरू केली ती पण नानूभाईच्या सांगण्यावरती, बरं का, मी आधीच सांगते. पण ही इज ॲट हिज बेस्ट. आणि मला त्यांच्याबरोबर काम करणं, मी नेहमी घरात काम केल्यासारखं असं मला नेहमी माझा अनुभव आलेला आहे आजपर्यंत. त्यांनी मला एक कुठेतरी आयडिया दिली की असं असं आपण करूयात आणि अख्ख्या महाराष्ट्रभर हे गाणं नक्की जाणार आहे, तर कुठेतरी प्रेक्षकांपर्यंत पोचवावं अशी आमची इच्छा होती. त्याच्यामुळे थोडंसं एक चुगली आम्ही केली सांगून की माझं लग्न होतं आहे, तर जाहीररित्या माझं लग्न नाही होत आहे. सो मी आज हे ठामपणे सांगते. त्याच्यामुळे आहेत म्हणजे जर माझ्यासाठी कोणी असेल तिकडे कॅमेऱ्याच्या पलीकडे, सो प्लीज, आय एम नॉट मॅरिड. हे गाण्याचं प्रमोशन होतं आणि सांगायचं असं की खूप छान वाटलं, कारण माझ्या ह्याच्या आधीचा एक जो प्रोजेक्ट होता तो म्हणजे ते माझं गाणंच होतं, ते म्हणजे बाई वाड्यावर या. आणि त्याला ज्या प्रकारे तुम्ही सगळ्यांनी, माझ्या प्रेक्षकांनी ज्या प्रकारे उचलून धरलं, त्याच्यानंतर मी जरा थांबले होते की मला गाणं खास करून नव्हतं करायचं, कारण मी चित्रपट करते आणि थोडंसं आपलं असतं ना चूझी, चित्रपट नको, गाणं हो, गाणं नको, चित्रपट हो. तर थोड्या त्या चौकटीत मी जरा घुसले होते. पण त्यानंतर हे गाणं माझ्या जेव्हा कानावर आलं, कानावर पडलं, तेव्हा मी म्हटलं की नाही, आता एकतर मी कुठलंही काम मोठं किंवा लहान समजत नाही. त्याच्यामुळे अनेकदा मला प्रश्न विचारले जातात की तू जास्त गाण्यात का दिसतेस, चित्रपटात का नाही दिसत. त्याचं कारण असं आहे की मी माझ्या प्रेक्षकांच्या जवळ राहण्यास इच्छिते नेहमी, कारण गाणं पटकन येतं, चित्रपटाला टाईम लागतो. त्याच्यामुळे जर बाई वाड्यावर या ह्याच्यानंतर जर मला कुठलं गाणं चूज करायचं असतं तर मी करेक्ट चूज केलेलं आहे.
आणि खूप छान वाटलं, कारण माझा खूप जवळचा मित्र म्हणजे सिद्धेश, त्याचं हे गाणं होतं. त्यांनी वन मॅन आर्मी जी काही झेललेली आहे, डिरेक्टर, प्रोड्युसर, कोरिओग्राफर, आणि त्याला साथ लाभलेला आहे स्वरूपचा. आणि स्वरूप आणि माझं आत्ताच गाणं येऊन गेलं ते म्हणजे इश्काची बेबी डॉल, ज्यांनी मला ॲक्च्युली माझं पदार्पण केलं म्युझिक इंडस्ट्रीमध्ये ॲज अ सिंगर. थँक्यू सो मच. त्याच्यामुळे आणि अजून एक म्हणजे छान माझी सुंदर मैत्रीण ती म्हणजे रोशनी, जिचे हे बोल आहेत, आणि प्लस नानूबाई. त्याच्यामुळे एव्हरी वन इज लाईक अ फॅमिली. सो फॅमिली वॉज वर्किंग टुगेदर. आणि मला असं वाटलं की नाही, हे गाणं करायलाच हवं, आणि हे मी गाणं केलं. आता लग्न आहे. मी नेहमीच आता प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये म्हणते की आता पैसे कमवण्याची घाई भरपूर जणांना लागली आहे. कुणाला पैसे कमवण्याची घाई आहे, कुणाला मोठं होऊन दाखवण्याची घाई आहे. पण ती लिस्ट जर काढली 2017मध्ये, ज्याला मी स्वतः कलियुग म्हणते, तर लग्न घाई प्रत्येकाच्या घरात लागलेली आहे. म्हणजे अगदी ॲडल्टहूड नाही आलं तर लोकांना लगेच लग्न करायचं असतं. नाही नाही, मेरी गर्लफ्रेंड है, मुझे शादी करनी है, मेरा बॉयफ्रेंड है, मुझे शादी करनी, म्हणजे काय पळून जाईल नाही दुसरीकडे. तर या लग्नघाईमध्ये मी सुद्धा आता ठामपणे उभी आहे. आणि हो, माझंही वय झालेलं आहे लग्नाचं. आणि आपल्या इंडस्ट्रीजमध्ये किती छान जोडपी झालेली आहेत आत्ता नुकतीच. तर हे गाणं नक्कीच महाराष्ट्रभर सगळीकडे उचलून धरण्यात येईल. हेचा आम्ही बघितलं आत्ता, जिथे जिथे आम्ही प्रमोशन केलं या गाण्याचं, तिथे प्रेक्षकांनी अगदीच उचलून धरलं. आणि या पुढेही तुमच्याद्वारे, सगळ्या मीडिया ज्यामध्ये फ्रेंड्स आलेले आहेत, तुमच्याद्वारे आज ते लाईव्ह जात आहे. तर एक कुठेतरी नवीन आपण एक शोध लावलेला आहे. त्याच्यामुळे प्रेक्षकांपर्यंत म्हणजे प्रेक्षकांना मी एवढंच सांगू इच्छिते की नेहमी जो प्रतिसाद आम्हा सगळ्यांना देत आलात तो नेहमीच देत राहा. आता काय की लग्न आहे तर नाव तर घेतलंच पाहिजे ना. तर मी एकच नाव घेईन की माझं आगामी गाणं येतंय, मला लगीन करायचंय, पण आता मानसी नाईकला तिच्या अभिनयानी आणि नृत्यानी ऑस्करला जायचंय. सो थँक्यू. यामध्ये तुम्ही गायलात, नाचलात, धमाल केली आहे. आम्हाला तुम्ही माहिती आहात. तुम्हाला बघून आम्हाला आत्ता इथे सगळ्यांना खूप आनंद झालेला आहे. तुमच्यासाठी हा प्रवास कसा होता, प्लीज आमच्यासोबत शेअर करा. एकदम फर्स्ट क्लास, मजा आली. स्वरूप साहेब यांची मेहरबानी आहे, आणि सिद्धेश ह्या लोकांनी करून घेतलं आणि मी केलो, मजा आली. आणि ऐकवलं गाणं, बरं ऐकायला म्हटलं चल करू आपण. जेव्हा काय करतो मला बोलवतो, मी काय काहीतरी करत होतो त्याच्याबरोबर. हाय, मी मानसी नाईक. सबस्क्राईब टू राजश्री मराठी.